मानव समाचार, मानवता के हक में। आज ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्याच्या अनुषंगाने असं दिसून येते की आजच दुपारी माननीय निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊन निवडणुका जाहीर करण्याची शक्यता असल्यामुळे आज आपण सर्व बीएलओंना इथे बीएलओंची मीटिंग घेतलेली, बीएलओंना बैठकीसाठी बोलावलं। निवडणुकीच्या अनुषंगाने यापुढे जी काही करायची कामे आहेत, जसे की सर्व मतदान केंद्रांवर AMF फॅसिलिटी, मतदारांसाठी असलेल्या AMF फॅसिलिटी तपासणी तर पूर्ण झाल्या किंवा नाही, त्या कुठल्या अवस्थेत आहे, ह्या गोष्टी यापूर्वी सुद्धा त्यांना सांगितल्या होत्या। परत एकदा तपासणी करून त्याचा अहवाल देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। तसेच निवडणूक आयोगाने यावेळेस जे 85+ PWD वोटर्स आहेत त्यांच्यासाठी काही सुविधा केलेल्या आहेत, त्याची एक पूर्व प्राथमिक तयारी करण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। त्यांना फॉर्म देण्यात आले आणि ते तपासणी करून सर्व फॉर्म भरून वगैरे त्यांना आपल्याकडे जमा करावायचे आहे। दिव्यांग व्यक्ती आहे, जे वयोवृद्ध नागरिक आहे, यांना आपल्या पसंतीच्या ठिकाणी मतदान करता येणार आहे। त्यासाठी आपण निवडणूक आयोगाने ह्यावेळेस जास्तीत जास्त लोकांचं मतदान व्हावं, कुणीही त्यापासून वंचित राहू नये म्हणून विशेषतः 85 वर्ष वयापेक्षा जास्त असलेले मतदार तसेच PWD मतदार यांच्यासाठी काही सुविधा दिलेल्या आहेत। ह्यापैकी जे लोक अगदीच अंतरुणाला खिळून आहेत किंवा मतदानाला ते बाहेर पडू शकत नाही, अशी जर का कोणी असतील यांची तपासणी केली जाईल, BLO मार्फत फॉर्म भरून दिला जाईल आणि अशा व्यक्तींना गरज असेल तर आम्ही स्क्रुटिनी करू आणि तशा व्यक्तींना खास त्यांच्यासाठी पोस्टल बॅलेट दिलं जाईल त्यांच्या घरी जाऊन, परंतु त्यांचा जो मूळ मतदार यादीमधला जो पत्ता आहे त्याच पत्त्यावर त्यांना तिथे जाऊन मतदान आमची टीम त्यांच्याकडनं मतदान करून घेणार। ही सुविधा निवडणूक आयोगाने यावर्षी दिलेली आहे। मतदार जर PWD असेल तर त्याच्याकडनं चाललं जात नसेल तर त्याच्यासाठी PWचा फॉर्म भरून त्याचं मतदान त्याच्या घरी जाऊन कुठली पद्धत वापरायची, पोस्टाने भरून PWचा फॉर्म भरून घ्यायचा। मी ममता महाजन, BLO 4D234 क्रमांक यादी माझ्याकडे आहे। आज पाटोडे साहेबांनी जे मार्गदर्शन केलं ते मार्गदर्शन असं होतं की 80+ आणि 90 च्या वरती जे लोक आहेत त्यांचे घरापर्यंत जायचं, त्या वोटरांना त्यांची मतदानाची इच्छा विचारायची आणि त्यांना विचारायचं की तुमची काय इच्छा आहे मतदान केंद्रापर्यंत जायची की तुमचं मतदान पोस्टाने होईल असं। तर त्यांनी जर सांगितलं पोस्टाने आम्हाला मतदान पर्यंत जायचं नाही केंद्रापर्यंत, तर त्यांचा फॉर्म भरून घ्यायचा आहे आणि त्यांचं मतदान पोस्टाने होणार आहे, असं आज पाटोडे साहेबांनी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। आता लोकसभेचं इलेक्शन लागणार आहे, त्या अगोदर BLOंची या ठिकाणी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मीटिंग घेतली आणि त्या मीटिंग मध्ये सविस्तरपणे मार्गदर्शन केलं की आपल्याला पुढे काय काम करायचं आहे त्या संदर्भात मार्गदर्शन झालेलं आहे। आम्हाला या ठिकाणी 12D फॉर्म दिलेले आहेत आणि तो 12D फॉर्म हा जे मतदार आहेत की ते वेळेवरून उठू शकत नाही किंवा मतदान बूथ पर्यंत सेंटर पर्यंत येऊ शकत नाही, त्यांना ते फॉर्म भरून घ्यायचे आणि त्यांना मतपत्रिका ही त्यांच्या पोस्टाने मिळणार आहे आणि त्यांना पोस्टाने मतदान करता येणार आहे। त्यासाठी 12D फॉर्म भरून घ्यायचे आहे।